नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आहे राजश्री IAS पोर्टलवर. आपण LCM HCF कॉन्सेप्ट बुस्टरचा आज पार्ट 2 लेक्चर बघणार आहेत. जर कुणी ह्याचं पार्ट 1 मिस केलं असेल तर त्याचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर चला वेळ न करता आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन जे आहे आपल्याला आलेला आहे तो MPSC 2025 मधून आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, दोन नंबर्स आहेत, त्यांचं HCF आणि LCM बद्दल काही तर आपल्याला डेटा गिवन आहे. पहिलं डेटा बघून घ्या. मी म्हणतोय की दोन नंबर्स जे आहेत ते A आणि B आहेत. ठीक आहे. त्याचं LCM जे आहे ते HCFच्या 45 टाइम्स आहे. म्हणजे LCM जे आहे ते HCFच्या 45 टाइम्स आहे. 45 टाइम्स ऑफ HCF. छोटा म्हणजे एक जो नंबर आहे, छोटा नाही पण एक जो नंबर आहे ते त्यांनी देऊन टाकलेला आहे आपल्याला 125. आणि सम ऑफ द HCF आणि LCM 1150 दिलेलं आहे. मग मी म्हणतो HCF प्लस LCM चं पण सम दिलेलं आहे 1150. तर आपल्याला दुसरा नंबर शोधायचा आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सिंपल लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कधी पण तुम्हाला जर असं काही दिलेलं असेल, दिस इज दिस मच टाइम्स द अदर और सो अँड सो टाइम्स द अदर, तर कधी पण आपण ह्याच्यामध्ये मी म्हणतोय HCF ला पकडून घ्या x, तर LCM तुमचं ऑटोमॅटिकली किती होऊन जाईल 45 टाइम्स ऑफ x म्हणजे 45x. आणि आता आपल्याला दिलंय या दोघांचं सम 1150 आहे. मग या दोघांना जर ऍड केलं तर x प्लस 45x आपल्याला दिलेलं आहे 1150. म्हणजे हे किती येणार आहे 46x इज इक्वल टू 1150. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याकडे 1150 अपॉन 46. आणि 46 ने जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर जवळपास हे 25 टाइम्स आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे येते 25. ठीक आहे. x ची व्हॅल्यू आपल्याकडे जवळजवळ येते 25. म्हणजे आपल्याला HCF भेटलं 25 आणि LCM भेटलेलं आहे आपल्याला 45 टाइम्स ऑफ 25. मग 45 टाइम्स ऑफ 25 किती येतं, तर अप्रॉक्सिमेटली हे येईल 45 900 आणि 900 आणि 135 म्हणजे 1125 जवळजवळ येईल आपल्याला LCM. ठीक आहे. एकदा कॅल्क्युलेशन्स चेक करून घ्या. ठीक आहे. तर 1125 आपल्याला जवळजवळ येऊन जाईल LCM. आता HCF पण आहे आपल्याकडे, LCM पण आहे आपल्याकडे आणि एक नंबर पण आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर कालच मी समजवलं होतं आणि आपल्या त्या लास्टच्या होमवर्क क्वेश्चन मध्ये पण त्याच रिलेटेड क्वेश्चन होता की प्रोडक्ट ऑफ द नंबर्स एनी टू नंबर्स इज ऑलवेज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर HCF आणि LCM. तर इथं आपण म्हणू शकतो की जे दोन नंबर्स आहेत A इंटू B त्यांचं प्रोडक्ट HCF आणि LCM च्या इक्वलच असणार आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी एक नंबर माहिती आहे 125 मल्टिप्लाइड बाय B इक्वल टू 25 इंटू 1125. 25 इंटू 1125 म्हणजे B ची व्हॅल्यू किती येणार आहे 25 इंटू 1125 अपॉन 125. तर 25 5 आणि 5 ने आता याला जर सॉल्व केलं तर 5 2 जा 10, एक गेलं 5 2 जा 10, दोन राहिलं 225. तर आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर A 225 आपला आन्सर आहे. तरी एकदा सगळेजण कॅल्क्युलेशन चेक करून घ्या, पण हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हणतात, आता हे पण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, हे एक इम्पॉर्टंट टाईप आहे ज्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स MPSC UPSC दरवेळेस म्हणजे नेहमी विचारत असतोय. फाइंड द लिस्ट 3 डिजिट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 20 30 40 50 leaves a remainder 10 in each case. ठीक आहे. leaves a remainder 10 in each case. आता त्यांनी आपल्याला म्हणतायत की हे जे नंबर्स आहेत 20 30 40 आणि 50 या नंबर्सनी आपण जर एका नंबरला डिवाइड केलं तर दरवेळेस आपला रिमाइंडर 10 यायला पाहिजे. आणि आपल्याला किती डिजिटचा नंबर पाहिजे 3 डिजिटचा नंबर पाहिजे. ठीक आहे. तर त्यांचं सिंपल म्हणणं आहे की तुम्ही जर एक नंबर घ्या x, त्याला जर 20 ने डिवाइड करा तर रिमाइंडर 10 यायला पाहिजे. त्याच x नंबरला जर 30 ने डिवाइड केला तर रिमाइंडर 10 यायला पाहिजे आणि सो ऑन. ठीक आहे. तर आपल्याला रिमाइंडर पाहिजे. असं इमॅजिन करा की आपल्याला म्हणलं असतं की रिमाइंडर नाही पाहिजे. रिमाइंडर नाही पाहिजे म्हणजे त्या नंबरनी जर x ला डिवाइड केलं तर कम्प्लिटली डिव्हिजिबल जर म्हणलं असतं तर आपण काय केलं असतं, आपण त्याचं LCM काढलं असतं. ठीक आहे. आपण त्याचं LCM काढलं असतं. मग मी म्हणतोय तुम्ही LCM काढा, LCM ऑफ 20 30 40 आणि 50चं. तर आपल्याला एक असा नंबर भेटून जाईल विच विल बी कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय दिस नंबर्स. तर LCM किती येणार याचं, तर आपल्याकडे कॉमन प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहेच याच्यामध्ये. 20 30 40 आणि 50 ला कॉमनली जर प्राइम फॅक्टराइज केलं
तर सगळ्यात पहिलं 10 नी सगळेच नंबर्स डिवाइड होत आहेत, 2, 3, 4 आणि 5. त्याच्यानंतर 2 नी हे 1 येऊन जाईल, हे 3, हे 2 आणि 5. आता हे तिघं तर को प्राईम्सच आहेत, म्हणजे डायरेक्टली लिहून टाकतो 3, 2, 5. आता 10 टू जा 20, 23 जा 60, 62 जा 120 आणि 120 इंटू 5 इज किती येते 600. ठीक आहे, तर 600 आपल्याला एलसीएम भेटलेलं आहे. पण 600 आपला आन्सर नाही आहे. 600 का आन्सर नाही आहे? कारण की 20, 30, 40 आणि 50 नी 600 ला जर डिवाइड केलं तर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. पण क्वेश्चन काय, हॅज टू लिव्ह अ रिमाइंडर 10 इन इच केस. तर या ह्याच्यामध्ये सिंपल कॉन्सेप्ट एवढाच आहे आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे पण नंबर्स दिले असतील आणि सगळ्यांना तुम्हाला जर एक कॉमन रिमाइंडर लिव्ह करायचं आहे तर तुम्ही कधी पण एलसीएम काढायचं आणि त्याच्यामध्ये ते कॉमन रिमाइंडर ऍड करून टाकायचं. म्हणजे आपला फायनल आन्सर किती येतोय 610. तर 610 is the smallest number which when divided by 20, 30, 40 and 50 leaves a remainder 10. आता क्वेश्चन मध्ये अजून एक कॅच होतं, त्यांनी म्हणतात लीस्ट 3 डिजिट नंबर. पण ऑलरेडी आपला आन्सर 3 डिजिटच येत आहे, त्याच्यामुळे काही इश्यूच नाही. समजा आपला आन्सर 3 डिजिट आला नसता, 2 डिजिट आला असतं, तर आपल्या त्या नंबरचे आपण मल्टिपल्स चेक करून +10 केलं असतं. तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर वेगळे वेगळे कॉन्सेप्ट प्रॅक्टिस पेपर्स भेटणार आहेत, त्याच्यामध्ये अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन्स आहेत, तर तिथं पण तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकतात. पुढचा क्वेश्चन एकदा बघून घेऊ. फाइंड द लार्जेस्ट नंबर विच वेन. आता हा तर खूपच डबल स्टार मार्क करा, कारण की हे UPSC साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि MPSC साठी पण इम्पॉर्टंट आहे. एकदम सिंपल ट्रिक आहे अशा टाईपच्या क्वेश्चन्सची, एकदा बघून घ्या. फाइंड द लार्जेस्ट नंबर विच डिवाइड्स टू लिव्ह द सेम रिमाइंडर इन ईच केस. आता बघा, विच डिवाइड जर म्हणलं तर आपल्याला काही विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम असते कळतच नाही, HCF कधी काढायचं आहे का LCM कधी काढायचं आहे. ह्याची सिंपल वे लक्षात ठेवायची, लँग्वेजमध्ये पकडा तुम्ही. तुम्हाला जर म्हणलं फाइंड द नंबर विच डिवाइड्स द गिवन नंबर, म्हणजे तुम्हाला एक असा नंबर काढायचा आहे जो दिलेल्या नंबरला डिवाइड करतोय, म्हणजे आपल्याला फॅक्टर काढायचं, म्हणजे आपण HCF काढणार. आणि जर तुम्हाला असं दिलंय की मागच्या क्वेश्चन सारखं फाइंड द लीस्ट नंबर किंवा फाइंड द नंबर विच वेन डिवाइडेड बाय, विच वेन डिवाइडेड बाय म्हणजे आपल्याला त्यांचं LCM काढायचं असतं. तर वर्ड प्ले आहे सगळं. इथं बघा काय दिलंय, फाइंड द लार्जेस्ट नंबर विच डिवाइड्स. विच डिवाइड्स, ठीक आहे, विच डिवाइड्स म्हणलं म्हणजे आपला क्वेश्चन HCF बद्दल आहे. पहिलं तर हे क्लिअर असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा सेंटेन्स, हे वर्ड्स बघा, लिव्ह द सेम रिमाइंडर इन ईच केस. हे जर तुम्हाला कधी दिसलं लिव्ह द सेम रिमाइंडर इन ईच केस, म्हणजे तुमच्याकडे एक एकदम सिंपल ट्रिक आहे, एकदम शॉर्ट ट्रिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला दिलेले नंबर्स एकदा लिहून घ्या, 62, 132, 237. ठीक आहे, त्याच्यामध्ये या दोघांचं डिफरन्स काढा. या दोघांचं डिफरन्स किती येणार आहे, 132 - 62 इज 70. त्याच्यानंतर या दोघांचं डिफरन्स काढा. या दोघांचं डिफरन्स किती येतं, 5, त्याच्यानंतर 0 आणि 1, 105. आणि त्याच्यानंतर फर्स्ट आणि लास्ट नंबरचा डिफरन्स काढा. फर्स्ट आणि लास्टचा डिफरन्स किती येतं, 5, त्याच्यानंतर 23 मधून 6 गेले म्हणजे 17, 175. एकदा तुमच्याकडे डिफरन्सेस आले सगळ्या नंबर्सचे, तर तुम्हाला फक्त या डिफरन्सेसचा HCF काढायचा आहे, अँड दॅट विल बी युअर आन्सर. तर आता ह्यांचं जर आपल्याला HCF काढायचं आहे तर 70, 105, 175. ठीक आहे, आपण लॉ म्हणजे कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन ह्याचं आन्सर काढू. तर सगळ्यात पहिलं कुठला नंबर आहे जे की सगळ्यांना डिवाइड करतोय, तर 5 कितीनी जातं हे, 5 2 नाही सॉरी, एक सेकंड, 5 1 जा 5 आणि 5 4 जा 20, 5 2 जा 10, 21, 5 3 जा 15, 5 5 जा. त्याच्यानंतर तिन्ही नंबर 7 नी जात आहेत, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 5 जा 35. तर ह्याच्या पुढे तर कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन जात नाही, त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, 5 × 7, 35 विल बी आवर फायनल आन्सर. 35 विल बी आवर फायनल आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. फाइंड द लीस्ट नंबर विच, हे पण एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावर पण आयोगाकडून वारंवार म्हणजे क्वेश्चन्स येत राहतात. काय दिलंय, फाइंड द लीस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय. आता बघा परत वर्ड प्ले, विच वेन डिवाइडेड बाय. तर आता आपल्याला काय काढायचं, LCM काढायचं. विच डिवाइड्स म्हणलं तर HCF काढायचं, बरोबर आहे. तर आता LCMचा क्वेश्चन आहे, पहिलं तर हे कळालं. आता त्यांनी म्हणतायत विच वेन डिवाइडेड बाय 20, 25, 35 अँड 40 लिव्स रिमाइंडर 14, 19, 29 अँड 34 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तर आता इथं खूप सोपं आहे. पहिला क्वेश्चन जे आपण बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये असं होतं की लिव्स द सेम रिमाइंडर इन ईच केस. मग आपण LCM काढायचो, +10 करायचो,
प्लस रिमाइंडर जे पण आहे. त्याच्यानंतर होतं लिव्ह द सेम रिमाइंडर इन इच केस. त्याच्यामध्ये आपण HCF काढायचो. कशाचा HCF काढायचो? सगळ्या नंबरच्या डिफरन्सेसचा HCF काढायचो. पण आत्ताचा जो क्वेश्चन आहे ते म्हणतायत लिव्ह द सेम रिमाइंडर्स बट रिस्पेक्टिव्हली, वेगळे रिमाइंडर्स आहेत. जर आपल्याला एक असा नंबर शोधायचा आहे, त्या नंबरला जर 20ने डिवाइड केलं तर रिमाइंडर यायला पाहिजे 14. त्याच नंबरला जर 25ने डिवाइड केलं तर रिमाइंडर यायला पाहिजे 19 आणि सो ऑन असं दिलेलं आहे आपल्याला हा एक्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. तर ह्याचं बेसिक कॉन्सेप्ट असं असतं की तुम्ही फक्त एकदा चेक करायचं की 20 आणि 14चा डिफरन्स बघा. जे पण 20ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 14 यायला पाहिजे, 25ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 19 यायला पाहिजे, 35ने डिवाइड केलं रिमाइंडर 29 यायला पाहिजे आणि 40ने डिवाइड केलं तर रिमाइंडर यायला पाहिजे 34. तर इथं तुम्हाला एक लक्षात येईल की सगळ्यांचं डिफरन्स जे आहे, या दोघांचा डिफरन्स पण 6 आहे, ह्याचा डिफरन्स पण 6 आहे, ह्याचा पण डिफरन्स किती आहे 6 आहे आणि ह्याचा पण डिफरन्स किती आहे 6 आहे. तर इथं आपण एक शॉर्ट मेथड वापरू शकतो. इथं तुम्ही दिलेल्या नंबरचं LCM काढा. LCM ऑफ 20, 25, 35 आणि 40 आणि त्याच्यामधून जे पण हे कॉमन डिफरन्स आलेला आहे सगळ्यांचा 6, ह्याला सबट्रॅक्ट करून टाका. तर व्हिडिओ पॉज करून पाहिजे तर तुम्ही स्वतः ट्राय करू शकतात की ह्याचं किती येणार आहे आन्सर. तरी पण आपण एकदा चेक करू की तुमचं बरोबर आलंय का नाही. तर 20, 25, 35 आणि 40चं LCM जर काढायचं आहे तर सगळ्यात पहिलं तर 5ने डिवाइड होतं हे सगळं. 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 7 जा 35, 5 8 जा 40. त्याच्यानंतर 4नी करतो मी. 4 1 जा 5 7 2 आणि त्याच्यानंतर 5 7 2 तर कोप्राईम्स आहेत, तर 5 7 2 इथं येऊन जाईल. 5 4 जा 20, 25 जा 100, 700 आणि 1400. तर आपल्याला LCM भेटलंय. आपलं फायनल आन्सर असणार आहे 1400 आणि जे कॉमन डिफरन्स आला होता सगळ्यांमधला 6, ह्याच्यामधून 6ला सबट्रॅक्ट करा आणि 1394 तुमचा फायनल आन्सर आहे. तर कधी पण जर असा टाईपचा क्वेश्चन आलाय जे की आलेला आहे आयोगाकडून, तर तुम्हाला काय करायचं आहे, LCM काढायचं आहे आणि कॉमन डिफरन्सला मायनस करून टाकायचं आहे. जसं की पुढचा एक क्वेश्चन बघूयात आपण. ठीक आहे, हा एक सेपरेट क्वेश्चन आहे, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणलंय, फाइंड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. आता बघा, विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय म्हणजे असा एक नंबर शोधायचा आहे जे या नंबर्सनी डिव्हिजिबल आहे. या नंबर्सनी डिव्हिजिबल आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, ह्याच्यामध्ये LCM काढायचं आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. LCM काढू आपण. कुणाचं LCM काढायचं? 16, 24, 36 आणि 54. तर आता 4नी सगळे नंबर्स डिवाइड होतात का? नाही, काही 54 होत नाही 4ने डिवाइड. तर 2नी सुरू करू. 2 8 जा, 2 12 जा, 2 18 जा आणि 2 27 जा. त्याच्यानंतर परत 2नीच करू. 2 4 जा, 2 6 जा, 2 9 जा, 2 27 जा. आता 3नी करू आपण याला. 2 4 जा, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 9 जा 27. त्याच्यानंतर 2नी जर केलं तर 2, परत हे 1 येणार आहे, हे 3 येणार आहे, 9 येणार आहे. 3नी केल्यावर हे 2 1 1 3. आता 2 1 3च राहिले तर 2 1 3 आले. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 2 जा 24, 24 3 जा जवळपास 72, 72 2 जा 144 आणि 144 इंटू 3 आपल्याकडे ह्याचा फायनल LCM येणार आहे 432 जवळपास. ठीक आहे, एकदा कॅल्क्युलेशन्स तरी पण चेक करा. 144 इंटू 3 बेसिकली 432च येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 432 तर LCM आहे पण आपलं आन्सर नाही आहे. ठीक आहे, 432 तर आहे पण आपलं ते आन्सर नाही आहे. का बरं आन्सर नाही आहे? कारण की आपल्याला किती डिजिटचा नंबर म्हणलाय, 5 डिजिटचा नंबर म्हणलाय. ठीक आहे, 5 डिजिटचा नंबर म्हणलाय. तर 5 डिजिटच्या नंबरसाठी काय करायचं आहे, ते खूप सोपी टेक्निक आहे. सपोज करा तुम्हाला लिस्ट 5 डिजिट नंबर म्हणलंय, तर सगळ्यात छोटा 5 डिजिटचा नंबर कुठला आहे? 10,000. सगळ्यात छोटा 5 डिजिटचा नंबर कुठला आहे? 10,000. 10,000ला तुम्ही 432चा सगळ्यात पहिला मल्टिपल शोधायचा आहे जो की 10,000 पेक्षा जस्ट मोठा आहे. तर तुम्ही काय करा, 10,000ला ह्याच्या LCMनी डिवाइड करा. तर 10,000ला 432नी जर मी डिवाइड केलं तर 432 इंटू 2 किती येते? 864. आणि 1000 मधून जर 864 मायनस केले तर हे 0 झालं. इथं 9 येणार, इथं पण 9 येणार आणि इथं 10 येणार. तर हे 6 3 1 136 आणि एक 0 खाली आला.
आता 432 ला परत कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ह्याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं आपण तर किती येणार, जवळपास 6, 9 आणि 12 म्हणजे 1296. त्याच्यानंतर इथं किती येतं आपल्याकडं 1360 मायनस 196 जर आपण केलं तर हे झालं 2, हे झालं तुमचं 16, नाही एक सेकंड, ते कॅल्क्युलेशन परत एकदा करू. इथं किती येणार, 6310 आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 1296. ठीक आहे, म्हणजे 4 आणि हे 64 यायला पाहिजे, बरोबर आहे इथं. तर आता आपल्याला काय पाहिजे, 64 तर म्हणजे रिमाइंडर राहत आहे, पण आपल्याला एक्झॅक्टली डिव्हिजिबल पाहिजे. म्हणजे आपण 10,000 मधून 64 ला जर मायनस केलं तर आपल्याला एक असा नंबर भेटेल जे की 432 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. तर कुठला नंबर येतो आपल्याला, 10,000 मधून जर 64 मायनस केलं आपण तर आपल्याकडे नंबर भेटतोय 9,936. ठीक आहे, 9,936 आपल्याला भेटतोय. पण 9,936 आपला आणि हा 4 डिजिट नंबर असल्यामुळं आपल्याला तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर शोधायचा. तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय असला पाहिजे, ह्याच्या पुढचा नंबर. तर ह्याच्या पुढचा नंबर कसं काढणार आपण, तर इकडे बघा 9,936 प्लस 432. ठीक आहे, तर हे 8, 6 त्याच्यानंतर 3, 10368 आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, 10368 आपलं फायनल आन्सर आहे. क्लिअर आहे, आणि हा क्वेश्चन पण तुम्हाला कळाला असेल. आपण ह्याच्या रिलेटेड पुढचा एक क्वेश्चन बघूयात. तर ठीक आहे, हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या क्वेश्चनला थोडंसं आपल्याला मागच्या क्वेश्चनचं नॉलेज वापरायचं आहे या क्वेश्चनमध्ये. तर काय म्हणलंय बघा, फाइंड द लीस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 5, 6, 7, 8. ठीक आहे, फाइंड द लीस्ट नंबर विच वेन डिवाइडेड बाय 5, 6, 7, 8. आता काय म्हणलंय बघा, विच वेन डिवाइडेड बाय म्हणजे असा एक नंबर पाहिजे ज्याला यांनी डिवाइड करायचंय. म्हणजे परत कसला क्वेश्चन आहे, एलसीएमचा क्वेश्चन आहे. लिव्ह द रिमाइंडर 3, आपल्याला म्हणतायत रिमाइंडर 3 द्यायला पाहिजे. But when divided by 9 leaves no remainder. But when divided by 9 leaves no remainder. मग आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार आपण म्हणणार ठीक आहे, सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे जो की 5, 6, 7, 8 नी पूर्णपणे डिवाइड करतोय. तर पहिली गोष्ट तर एलसीएम काढून टाका. तर एलसीएम साठी आपण काय म्हणणार, ठीक आहे 5, 6, 7, 8 चा एलसीएम काढायचा आहे ना. एक सेकंड, 5, 6, 7 आणि 8 चा एलसीएम काढायचं आहे. तर सुरुवात करूया आपण 5 पासूनच. 5, 1, 6, 7, 8. त्याच्यानंतर 7 करून टाकू, 1, 6, 1, 8. त्याच्यानंतर 2, 1, 3, 1, 4. त्याच्यानंतर 3, 1, 1, 1 आणि 4. आणि त्याच्यानंतर 4. 5, 7 जा 35, 35, 2 जा 70, 73 जा 120 आणि 120 नाही 73 जा 210 आणि 210 इंटू 4 इज 840. तर आता आपल्याला एक नंबर भेटलेला आहे 840 जे की या नंबरचं एलसीएम आहे, बरोबर आहे. परत एकदा चेक करतो. 5, 7 जा 35, 35, 2 जा 70, 73 जा 210 आणि 210 इंटू 4 840. तर आपल्याला सगळ्यात छोटा नंबर फाइंड करायचा आहे जे की या नंबर्सनी काय होणार आहे, पूर्णपणे डिवाइड होणार आहे. तर 840 तर या नंबर्सनी पूर्णपणे डिवाइड होणार आहे, पण आपल्याला पाहिजे की रिमाइंडर 3 असलं पाहिजे. तर रिमाइंडर 3 साठी तर आपण डायरेक्टली आन्सर काय दिलं असतं, 843. पण ही पण कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे की 9 ने डिवाइड केलं की रिमाइंडर नाही यायला पाहिजे. मग हा नंबर आहे का 9 ने डिव्हिजिबल, तर कसं चेक करणार, सम ऑफ डिजिट्स बघा. सम ऑफ डिजिट्स जर 9 ने डिवाइड होत असले तरच नंबर 9 ने डिव्हिजिबल असतं. इथं बघा 8, 4, 12 आणि 12 आणि 3, 15. 15 तर नाही आहे 9 ने डिव्हिजिबल. तर काय करायचं, 840 चे मल्टिपल्स चेक करत राहायचे आणि +3 करत जायचं. 840 चा पुढचा मल्टिपल काय, 1860. 1860 मध्ये जर 3 ऍड केलं तर 1683. ह्याचे नंबर चेक करा बरं, हे 7 आहे, 10 आहे, 18 आहे. तर आता 1683 एक असा नंबर आहे ज्यांना या नंबर्सनी डिवाइड केलं तर रिमाइंडर 3 भेटणार आहे, पण ज्याला आपण जर 9 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर भेटणार नाही. मग परत एकदा सांगतो सगळे स्टेप्स. काय करायचं होतं आपल्याला दिलेल्या नंबरचं एलसीएम काढायचं होतं आणि त्याच्यानंतर 840 चे सगळे मल्टिपल्स चेक करायचे ऍड 3 करत, जोपर्यंत आपल्याला 9 ने डिव्हिजिबल वाला नंबर भेटत नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता UPSC 2025 मध्ये आतापर्यंत आपण जे 2-3 क्वेश्चन केलेले आहेत त्याच्या रिलेटेड त्या कॉन्सेप्टवर एक क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर काय क्वेश्चन आहे बघा. अ 4 डिजिट नंबर n इज सच दॅट. ठीक आहे, पहिली गोष्ट तर n एक 4 डिजिट नंबर आहे, हे फर्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं.
such that when divided by 3, 5, 6, 9 leaves a remainder of 1, 3, 4, 7 respectively. आता आपण लास्ट टू लास्ट क्वेश्चन जे बघितला होता, रिस्पेक्टिव्हली लिव्स द रिमाइंडर सेम रिस्पेक्टिव्हली, मग आपण काय बघणार की अच्छा नंबरला जर 3 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आहे 1, नंबरला 5 ने डिवाइड केलं रिमाइंडर आहे 3, नंबरला 6 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 4 आणि नंबरला 9 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आहे 7. मी काय म्हणलं होतं, कधी पण जर तुम्हाला डिवाइड केल्यानंतर असे रिस्पेक्टिव्हली वेगळे वेगळे रिमाइंडर्स भेटत असतील तर तुम्ही त्यांचा डिफरन्स चेक करा. 3 and 1 चा डिफरन्स 2, 5 and 3 चा डिफरन्स 2, 6 and 4 चा डिफरन्स 2, 9 and 7 चा डिफरन्स 2. सगळ्यांचा डिफरन्स किती येणार आहे, सेम येणार आहे, डिफरन्स इज 2. तर काय टेक्निक होती आपली, सिंपल टेक्निक होती, एलसीएम काढायचं 3, 5, 6 आणि 9चं आणि याच्यामधून हा डिफरन्स मायनस करायचा. म्हणजे तुम्हाला फक्त 3, 5, 6, 9चं एलसीएम काढायचं आहे आणि डिफरन्स मायनस करायचं आहे. तर काढा 3, 5, 6, 9चं एलसीएम. 3, 5, 6 आणि 9 आहे, बरोबर आहे. पण इथं प्रॉब्लेम काय, फक्त एलसीएम काढून नाही तर 4 डिजिट पण आपल्याला सॅटिस्फाय करायचं आहे. ठीक आहे, तर 4 डिजिट मल्टिपल शोधायचं आहे. ठीक आहे, एकदा एलसीएम काढून घेऊ. 3 1 5, 2 आणि 3, पुन्हा 5 ने आता 5 2 3 तर कोप्राईम आहेत. 5 2 3 15, 15 2 20 नाही 30 आणि 33 90. ठीक आहे, एकदा चेक करू. 15 15 2 30 आणि 33 90. तर एलसीएम तर आपल्याला 90 भेटलेला आहे, पण आपल्याला 4 डिजिट नंबर शोधायचा आहे. तर 90चा सगळ्यात छोटा 4 डिजिट मल्टिपल शोधण्यासाठी परत तुम्ही काय करू शकतात, सगळ्यात छोटा नंबर 4 डिजिटचा कुठला आहे, 1000 आहे. 1000ला 90 ने डिवाइड करा. तर आपण काय म्हणणार, ठीक आहे 91 90, 10 रिमाइंडर राहिलं 0, 91 90. ठीक आहे, मग 10 रिमाइंडर येत आहे. ह्याच्यातून जर 10 मायनस केलं तर 990 आपल्याला सगळ्यात छोटा 3 डिजिट नंबर भेटतोय विच इज डिव्हिजिबल बाय 9. तर ह्याच्या पुढचा नंबर कोण असणार आहे, 1080. सो 1080 इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 9. आता एक लक्षात ठेवा, फक्त स्मॉलेस्ट 4 डिजिट नाही शोधायचं आहे, तर हे रिमाइंडर्स देणारा शोधायचं आहे. तर आपलं फायनल आन्सर काय येणार आहे, 1080 मायनस हे जे कॉमन डिफरन्सेस आलेले आहेत ह्याला मायनस करायचं. तर 1078 आपला फायनल आन्सर आहे. ठीक आहे, हे जर कॉन्सेप्ट तुम्हाला कळालं तर या कॉन्सेप्टला यूज करून तुम्ही यूपीएससी मध्ये टाइम वाचू शकतात तुमचं. आता पुढे तुम्हाला कधी पण जर असा क्वेश्चन आला की रिस्पेक्टिव्हली रिमाइंडर्स लीव्ह करत आहे, तर तुम्ही फक्त एक काम करायचं, एलसीएम काढायचं. तुम्हाला डिजिट्समध्ये जी पण कंडिशन दिली आहे त्याला सॅटिस्फाय करायचं. कसं करणार, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनलाय तर एलसीएमनी स्मॉलेस्ट 5 डिजिट शोधायचं, त्याला डिवाइड करायचं, रिमाइंडरला सबट्रॅक्ट करायचं. पण एकदा तुमच्या डोक्यात मेथडॉलॉजी आली तर तुम्ही हे कॉन्सेप्ट लगेच क्लिअर करू शकतात एक्झाममध्ये. पण जर हे मेथड्स लक्षात नसतील एक्झामच्या वेळेस, मग आपला टाइम वेस्ट होते, आपण शोधत बसतो अच्छा इथं काय करणार. ज्यांनी कोणी एक्झाम्स दिले असतील त्यांना माहिती, एक्झाम प्रेशरमध्ये आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला वाटतं अरे ह्याच्यामध्ये हे केलं तर चालतंय का, हे केलं का. पण एचसीएफ एलसीएम मध्ये काही स्पेसिफिक मेथड्स आहेत आणि काही ठराविकच क्वेश्चन्स आहेत, ज्यांना जर सॉल्व्ह केलं आपण त्या पद्धतीने तर आपले 2 मिनिटात आन्सर येईल. आणि ज्याच्यावर जर आपण काम नाही केलं, जे मेथड जर नाही लक्षात आले, तर आपण ते क्वेश्चन लीव्ह केलेलंच बेटर आहे, कारण की मग त्याच्यात टाइम वेस्ट करून काही मतलब नाही आहे. त्याच्यामुळे हे कॉन्सेप्ट बुस्टर्समधून आम्ही हेच ट्राय करतो की तुम्हाला कसं हे सांगता येईल की पटकन आपण छोटे छोटे ट्रिक्स देऊन की हेच स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत जे की रिपीट होत राहतात ते आपण करत राहू. ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, हे तर वर्ड प्रॉब्लेम्स आहेत आणि हे तर खूप येत राहतात एमपीएससी यूपीएससी मध्ये आणि खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. प्रॉब्लेम काय येते, स्टुडंट्सला हे लक्षात येत नाही की कधी एचसीएफ काढायचे कधी एलसीएम काढायचे. तर बेसिक अंडरस्टँडिंगवरच आहे खेळ सगळा. ठीक आहे, तर बघा एक स्टोर कीपर आहे, त्याच्याकडे 144 कॅन्स आहेत कोकचे आणि 90 कॅन्स आहेत पेप्सीचे. ठीक आहे, he wants to stack them on shelves such that each stack has the same number of cans and contains the only one type of drink. ठीक आहे, म्हणजे एका शेल्फ मध्ये आयदर पेप्सीचेच कॅन्स आहेत किंवा आयदर कोको कोलाचेच कॅन्स आहेत. ठीक आहे, असं नाही पेप्सी कोको कोला, एका शेल्फवर एकाच टाईपचे कॅन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हे समजा शेल्फ आहे तर इथं फक्त पेप्सी असणार, खाली फक्त कोक असणार का, ॲज इट इज जसं पण आहे. पुन्हा त्यांनी म्हणतायत फाइंड द नंबर ऑफ कॅन्स इन ईच स्टॅक सच दॅट नंबर ऑफ स्टॅक्स इज द लिस्ट. कमीत कमी स्टॅक्स त्याला बनवायचे, कमीत कमी. असं नाही त्यानं बनणार की एका शेल्फवर पेप्सी ठेवली, दुसऱ्यावर कोक ठेवलं, पुन्हा पेप्सी ठेवली, पुन्हा कोक ठेवलं, मग तर किती मोठा स्टॅक लागेल, खूप मोठं गोडाऊन पण नाही पुरणार एवढं मोठं शेल्फ लागेल. ठीक आहे, तर काय करावं लागेल अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये, 144 कॅन्स कोकचे आहेत, 90 कॅन्स पेप्सीचे आहेत, तर ह्यांचा आपण एचसीएफ काढू की असा कुठला नंबर आहे जे दोघांना पूर्णपणे डिवाइड करतोय. त्या स्टोर कीपरला असं पण नको आहे की
सगळ्या म्हणजे 3 कॅन पेप्सी, 3 कॅन कोक आणि पुन्हा 2च पेप्सीचे कॅन राहिले, हे पण नाही करायचं. त्याला एकदम व्यवस्थित दिसले पाहिजे, त्याच्यामुळे दर शेल्फमध्ये सेम नंबर ऑफ कोक किंवा पेप्सीचे कॅन्स पाहिजेत. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपण HCF काढतो. काय काढतो? HCF. की असा कुठला नंबर आहे जे की दोन्ही नंबर्सला पूर्णपणे डिवाइड करेल. तर याचं HCF जर काढायचं तर बघा, पहिलं 2 नी सुरू करू, तर 272, 245, पुन्हा 3 नी बघा, 3 2 जा 6, 1 3 4 जा 12, त्याच्यानंतर 3 15 जा 45, त्याच्यानंतर परत 3 3 8 जा 24, 3 5 जा 15, आणि त्याच्यानंतर 8 आणि 5 तर कोप्राईम, त्याच्यानंतर हेच 2 3 जा 6, 6 3 जा 18. तर आपलं फायनल आन्सर काय? 18 is the number of cans he must store in each shelf such that the number of shelves are the least. आता शेल्फ्स किती आहेत असा जर प्रश्न आला तर मला सांगा 144 कॅन्स तुमचे कशाचे आहेत? कोको कोलाचे. ह्याला जर 18 ने डिवाइड केलं तर 18 कितीचा 144 येतं, तर 18 8 जा 144 असतं. ठीक आहे, 18 8 जा 144 म्हणजे 8 शेल्फ कशाचे बनणार आहेत? कोको कोलाचे. आणि 18 कितीचा 90 असतं? 5 जा, तर 5 शेल्फ बनणार आहेत कोको कोलाचे. मग नंबर ऑफ शेल्फ जर विचारलं असतं तर हे 8 + 5 13 तुमचं आन्सर असतं. चला मग पुढच्या क्वेश्चनमध्ये एकदा बघून घेऊ हे कॉन्सेप्ट कसं अप्लाय करता येतील. तर इथं बघा, हा पण सेम आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये पेप्सी आणि कोकचा जसं मागचा क्वेश्चन होता तसं ह्याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये काय दिलंय? अ कॅन कंटेन्स 399 लिटर्स ऑफ पेट्रोल अँड वाय कंटेन्स 532 लिटर्स ऑफ डिझेल. They are to be bottled in bottles of equal size so that whole of petrol and diesel would be separately bottled. असं समजा एक पेट्रोल पंप आहे, पंप नाही आहे असं समजा, आपल्याकडे वेगळे वेगळे 2 कॅन्स आहेत मोठे मोठे, एकात पेट्रोल आहे एकामध्ये डिझेल आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे? त्या पेट्रोल आणि डिझेलला छोट्या छोट्या बॉटल्समध्ये बॉटल करायचं आहे, कुठं जर पाठवायचं असेल सपोज करा. ठीक आहे, आता बॉटलची साईज काय असली पाहिजे की ज्याच्याने आपलं पेट्रोल पण नाही शिल्लक राहिलं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे भरलं पाहिजे त्या बॉटल्समध्ये एक्झॅक्टली, आणि डिझेल पण पूर्णपणे भरलं पाहिजे. असं नाही की थोडं डिझेल राहून गेलं का एखादी बॉटल अर्धीच भरली आहे, तसं नसतंय. आपल्याला पूर्णपणे ते भरायचं आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय कॉन्सेप्ट वापरणार? आपण इथं कॉन्सेप्ट वापरणार HCFचा. तर आपल्याला आता HCF काढायचं आहे कुणाचं? 399. HCF काढायचं आहे 399 आणि 532चं. ठीक आहे, तर कसं काढणार आपण HCF? तर हे येतं 399 आणि इथं येते 532. तर आता बघा, आयोगाने काय केलंय, सिंपल क्वेश्चन तर आहे HCF LCMचा, पण नंबर्स असे दिलेत की तुम्हाला थोडंसं इथं कन्फ्युजन होऊन जाईल. तर 3 नी जर चेक केला तर हे डिव्हिजिबल नाही आहेत, छोट्या छोट्या नंबर्सनी चेक करायला जायचं. 7 नी जर चेक केला तर ह्यानं डिव्हिजिबल आहे. 7 5 जा 35 आणि त्याच्यानंतर 4 7 7 जा. ठीक आहे, मग 37. हे बघा बरं 7 नी डिव्हिजिबल आहे का? 7 7 जा 7 6 जा 42. ठीक आहे, एकदा 7 नी चेक करू. 7 5 जा 35, 4 रिमाइंडर राहते, 7 7 जा म्हणजे 57 आलं. त्याच्यानंतर 7 7 जा 49 आणि त्याच्यानंतर 4 राहिलं आणि 7 6 जा 42. ठीक आहे, गुड, ह्याच्याने तर झालं हे. त्याच्यानंतर 57 आणि 76. तर आपल्याला माहिती आहे की 19 3 जा 57 असतं आणि 19 4 जा 76 असतं. ठीक आहे, 19 3 जा हे असतं 57 आणि 19 4 जा 76. ठीक आहे, आता ह्याच्या पुढं तर हे कोप्राईम झाले, ह्याच्या पुढं तर काय झाले? हे कोप्राईम झाले. तर आपल्याला काय फॅक्टर्स भेटले, म्हणजे HCF काय भेटलं याचं? 79 इंटू 7 आणि 7 इंटू 19 आपल्याला ह्याचं HCF भेटलं. आणि किती असते 7 इंटू 19? तर 7 इंटू 19 आपल्याकडे असायला पाहिजे 133. ठीक आहे, 7 इंटू 19 किती असते? 133. तर आपला जे HCF आहे ह्याच्यामध्ये HCF आहे 133. तर त्यांनी जर प्रश्न विचारले असते, सपोज करा की सगळ्यात मोठी बॉटल साईज किती आहे की ज्याच्याने नंबर ऑफ बॉटल्स लिस्ट असते, तर आपण म्हणलं असतं 133 आपला आन्सर आहे, सगळ्यात मोठी बॉटल साईज. पण त्यांनी काय विचारले बघा, हाऊ मेनी डिफरंट बॉटल साईजेस आर पॉसिबल, आणि बॉटलची जी साईज आहे दॅट इज इन टर्म्स ऑफ इंटिजर. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे काय की तुम्ही तुमचा हा जो नंबर आहे 133 ह्याचे किती फॅक्टर्स आहेत, ह्याचे किती फॅक्टर्स आहेत? तर आपण जर म्हणलं ह्याचा 1 फॅक्टर आहे, ह्याचं 7 पण फॅक्टर आहे, ह्याचं 19 पण फॅक्टर आहे आणि ह्याचं 133 पण फॅक्टर आहे. ठीक आहे, तर हेच 4 डिफरंट बॉटल साईजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पेट्रोल आणि डिझेलला व्यवस्थितपणे पॅक करू शकतात. कसं? 1 लिटरच्या पण बाटल्या करू शकतात, 7 लिटरच्या पण बॉटल्स करू शकतात, 19 लिटरच्या पण आणि 133 लिटरच्या पण बॉटल्समध्ये तुम्ही तुमच्या डिझेल आणि पेट्रोलला पॅकेजिंग करू शकतात. ठीक आहे,
आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन तर खूप सोपा आहे. जसं मागचे 2 वर्ड प्रॉब्लेम्स आपण बघितले त्या टाईपचा सिनारिओ जर असेल तर आपण HCF वापरतो. आता कधी पण तुम्हाला जर असा क्वेश्चन आला की 7-8 बेल्स वाजत आहेत, सोबत कधी वाजणार, किंवा 4-5 मुलं मुली असं गोल फिरत आहेत ग्राउंडवर, तर ते किती वेळाने भेटणार, अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपण LCM काढत असतो. ठीक आहे, आपण त्यांचे मल्टिपल्स फाइंड करत असतो. जसं की हा क्वेश्चन बघा, 6 बेल्स कमेन्स टोलिंग टुगेदर, म्हणजे 6 बेल्स आहेत वेगळे वेगळे. त्यांनी पहिली बेल दर 2 सेकंड नंतर वाजत आहे, दुसरी बेल दर 4 सेकंड नंतर वाजत आहे, तिसरी बेल दर 6 सेकंड नंतर वाजत आहे, अँड सो ऑन. हाऊ मेनी टाइम्स इन 30 मिनिट्स विल दे टोल टुगेदर, म्हणजे सोबत कितीदा वाजणार. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपण LCM फाइंड करतो. ठीक आहे, एक्सक्लुडिंग द वन ऑन द स्टार्ट, म्हणजे पहिल्यांदा जे वाजली आहे ते एक्सक्लूड करायचं आहे. तर LCM 2, 4, 6, 8, 10 आणि 12चं काढायचं आहे. 2 नी सुरू करू. 2, 1, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा, 2 5 जा, 2 6 जा. 2 नीच परत करू. 2 1 1 3 असंच राहील. 2 2 जा 2 5 आणि 2 3 जा 6. आता 3 नी करू. 1 1 1 2 5 आणि 1. आता 2 1 5 को प्राइम्स आहेत. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 2 जा 24, 24 इंटू 5 120. तर आपल्याला LCM किती भेटलं ह्यांचं? 120. आणि LCM 120 भेटलं म्हणजे 120 सेकंड्स भेटलं, म्हणजे किती मिनिट? 2 मिनिट. म्हणजे आपल्याला लक्षात येते की हे जे बेल्स आहेत ते दर 2 मिनिटाला सोबत वाजणार, दर 2 मिनिटाला सोबत वाजणार. आणि जर दर 2 मिनिटाला सोबत वाजत आहेत तर 30 मिनिटात कितीदा वाजणार? डिवायडेड बाय 2 कितीदा वाजणार? 15दा वाजणार. ठीक आहे, आता पहिल्यांदा जी वाजली होती त्याला आपण एक्सक्लूड केलंय. ठीक आहे, म्हणजे दर दुसऱ्या मिनिटाला वाजणार, चौथ्या मिनिटाला वाजलं, असं करत करत 30 मिनिटापर्यंत, 30 मिनिटाला हे 15th टाइम वाजणार सोबत. ठीक आहे, अशा पण क्वेश्चन येत राहतो आयोगाच्या एक्झाम्समध्ये. जसं की हा क्वेश्चन बघा, MPSC 2022, सेमच क्वेश्चन आहे, काहीच डिफरंट नाही विचारलंय. 3 मुली आहेत, रीना, टीना, हिना. ते तिघी पण ॲट द सेम टाइम फ्रॉम द सेम पॉइंट अँड सेम डायरेक्शन मध्ये एका सर्क्युलर प्लेग्राऊंड मध्ये गोल गोल चक्कर मारायला लागले. रीना कंप्लीट करते तिचा राऊंड 70 सेकंड्स मध्ये, टीना कंप्लीट करते तिचा राऊंड 105 सेकंड मध्ये, आणि हिना कंप्लीट करत आहे तिचा राऊंड 175 सेकंड्स मध्ये. ठीक आहे, आफ्टर हाऊ मच टाइम विल दे मीट अगेन ॲट द स्टार्टिंग पॉइंट. तर आता बघा, परत आपल्याला काय काढायचं आहे ह्यांचं? आपल्याला काय काढायचं आहे ह्यांचं? LCM काढायचं आहे. LCM काढण्यासाठी काय करणार आपण? 70, 105 आणि 175 ला घेणार. ठीक आहे, कळालं ना तुम्हाला? हे एक एक चक्कर मारायला वेगळ्या वेगळ्या टाइम लावत आहेत, पण सोबत कधी भेटणार? तर आपल्याला ह्यांचं मल्टिपल शोधायचं आहे. द लिस्ट कॉमन मल्टिपल वेअर दे ऑल द 3 मीट टुगेदर. तर LCM मध्ये काय करावं लागेल? तिन्ही नंबर्स बघा, तिन्ही नंबर जर आपण नीट विचार केला तर तिन्ही पण नंबर 7 नी जात आहेत. 7 10 जा, 7 15 जा आणि 7 25 जा. ठीक आहे, आता परत तिन्ही नंबर 5 नी जात आहेत. 5 2 जा, 5 3 जा, 5 5 जा. आता हे किती झालं बघा, 2 3 आणि 5 तर कोप्राईम आहेत, तर इथं लिहून टाका 2 3 5. आता बघा, 5 2 जा 10, 10 3 जा 30, 35 जा 150, आणि 150 इंटू 7 किती येते बघा? 150 इंटू 7 येणार आपल्याकडे, 7 5 जा 35, 1050 सेकंड्स. ठीक आहे, 1050 सेकंड्स. तर 1050 सेकंड्स जर भेटले आपल्याला, पण सगळे ऑप्शन्स मिनिट्समध्ये, तर 1050 सेकंडला जर मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं तर 60 नी डिवाइड करतो, 6 नी कॅन्सल झालं तर 6 1 जा, त्याच्यानंतर 6 1 जा 6 4 राहिलं, 6 7 जा 42, त्याच्यानंतर 17.5 येते आपला आन्सर. ठीक आहे, 17.5 येते. आणि 17.5 म्हणजे किती मिनिट झाले? 17 मिनिट्स 30 सेकंड्स. तर हा आपला आन्सर आहे, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, बघा, UPSC मध्ये पण सेम कॉन्सेप्टवर क्वेश्चन, असे वर्ड प्रॉब्लेम्स येत राहतात तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे प्लीज आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिथं आम्ही या टाईपचे भरपूर क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत राहू. आणि तुमचं फक्त प्रॅक्टिससाठीच नाही देणार आम्ही, तुमचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तिथं शेअर करू शकतात. तुम्हाला जर ॲडिशनल हेल्प लागत असेल तर आम्ही तिथं पण तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडंसं विजिट करा आमच्या टेलिग्राम चॅनलला. आता बघा, हे पण क्वेश्चन, देर आर 3 ट्रॅफिक सिग्नल्स. Each signal changes color from green to red and then from red to green. ठीक आहे, the first signal takes 25 seconds, second takes 39 आणि पुन्हा 60 seconds to change the colors. The durations म्हणजे ते चेंज करायला सुरू करते 2 वाजता. त्यांनी म्हणतायत when will they turn green again together.
ठीक आहे. तर काही नाही करायचं, ह्याच्यामध्ये पण एलसीएम काढायचं. तर कुणाचं एलसीएम काढायचं 25. म्हणजे बघा ना क्वेश्चन काय आहे की 3 वेगळे वेगळे सिग्नल आहेत. ट्रॅफिक सिग्नल 1, ट्रॅफिक सिग्नल 2, ट्रॅफिक सिग्नल 3. हे ग्रीन टू रेड, रेड टू ग्रीन होत राहतात. पहिला सिग्नल जे आहे ते ग्रीन टू रेड होण्यासाठी 25 सेकंड लावतोय. दुसरा सिग्नल ग्रीन टू रेड होण्यासाठी 39 सेकंड्स लावतोय. आणि तिसरा सिग्नल ग्रीन टू रेड होण्यासाठी 60 सेकंड लावतोय. बरोबर आहे. परत रेड टू ग्रीन होण्यासाठी पण त्यांना तेवढाच टाइम लावतोय, हे पण तेवढाच टाइम लावतोय, हा पण तेवढाच टाइम लावतोय. आपल्याला पाहिजे की जर 2 वाजता हे सोबत ग्रीन होते तर परत सोबत ग्रीन किती वाजता असणार, परत सोबत ग्रीन किती वाजता असणार. तर एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. 25 आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे 39 आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला 60 आहे. आपल्याला ह्याचं काय काढायचं आहे, एलसीएम काढायचं आहे. एलसीएम काढताना तर कॉमनली डिवाइड होते का नाही ते पण चेक करायची गरज नाही, फक्त आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचं आहे. तर 5 जर सुरू केलं मी, 5 जा 39 तर जात नाही, 39 ॲज इट इज राहील. आणि त्याच्यानंतर 5 जा 60. त्याच्यानंतर मी 3 सुरू करतो. 3नीच करू. 3 हे 13 झालं आणि हे 4 झालं. त्याच्यानंतर आता 5, 13 आणि 4 तर को प्राईम आहेत. तर हे झालं 5, 13 आणि 4. 5 जा 15, 15 जा 75. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं 75 इंटू 13 इंटू 4. हे जे पण आपलं आन्सर येईल, ठीक आहे, हे जे पण आपलं आन्सर येईल ते आन्सर आपलं फायनल ह्याचं काय असणार आहे, एलसीएम असणार आहे. तर ह्याचा आन्सर बघा 75 इंटू 4 जर बघितलात नीट तर जवळपास 600 येतं. आणि 600 इंटू 13 जर केला तर आपल्याला 3900 काय भेटतं, सेकंड्स भेटतं. पण आपल्याला सगळं टाइम वाईज सांगायचं आहे. 3900ला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, मिनिट्समध्ये. किंवा आता बघा 3900 सेकंडमध्ये तर हे सगळे कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, रेडमध्ये. तर त्याच्यानंतर तेवढाच वेळ त्यांनी लावणार आहेत कशात कन्वर्ट होण्यासाठी, ग्रीनमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. तर 3900 इंटू 2 जर केलं मी, 0 0 18 1, 7800 सेकंड्स लागणार आहेत. 7800 सेकंड्स लागणार आहेत ग्रीन लाईटला परत ग्रीन पर्यंत येण्यासाठी. दोनदा का केलं, कारण की 3900 सेकंडमध्ये तर हे ह्याच्यामध्ये कन्वर्ट होणार, आणि त्याच्या पुढे 3900 सेकंडमध्ये हे परत ग्रीनमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे आपल्याला 7800 सेकंड्सला आता मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं. तर हे 0 आणि 0 तर कॅन्सल झालं. हे मला माहिती किती येतं, 6, मला वाटतं 13. तर 130 मिनिट्स लागणार आपल्याला परत ग्रीन लाईट्स भेटण्यासाठी. आणि 130 मिनिट्स, 2 वाजलेत, 2 वाजल्यापासून 130 मिनिट जर पुढे गेलो म्हणजे 2 तास 10 मिनिट पुढे जायचं, म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 4 वाजून 10 मिनिटाला सगळे पण सिग्नल्स एकदाच ग्रीन होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. तर हा क्वेश्चन तर 2 नाही 3 स्टार मार्क लावून टाका, कारण की हा UPSC मध्ये आलेला आतापर्यंतचा थोडासा चांगला क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2025ला जो UPSCचा पेपर आला होता, त्या CSATचा पेपर वन ऑफ द टफेस्ट पेपर आला होता. त्याच्यामध्येच खूप मुलांचं म्हणजे नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण का, कारण की मॅथ्सचा एक एक क्वेश्चन एसे सारखा दिला होता त्यांनी. आणि एसेचा तर क्वेश्चन होतेच म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचे, पण मॅथचे पण क्वेश्चन ॲज अ कॉम्प्रिहेन्शन विचारले होते. त्याच्यामध्ये त्यांनी तुमचं बेसिक न्यूमेरेसी तर दिलंय सिलेबसमध्ये, पण काहीच बेसिक चेक करत नव्हते. त्यांनी थोडंसं कॅट लेवल जे असते आपल्याला त्या लेवलचं त्यांनी मॅथ्स चेक करत होते. ठीक आहे. तर आपण हा क्वेश्चन डिस्कस करू. ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, एकदम आरामात विचार करा. आतापर्यंत आपण भरपूर क्वेश्चन्स केलेत, सगळे कॉन्सेप्ट पण क्लिअर आहेत. फक्त विचारलं काय हे जर तुम्हाला कळालं ना, मग तुम्हाला एकदम काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर आता बघा, देर आर n सेट्स ऑफ नंबर्स. ठीक आहे. n वेगळे वेगळे सेट्स ऑफ नंबर्स आहेत. आता सेट्स काय, सेट्स म्हणजे असे गुच्छे असतात, बरोबर आहे, बंडल्स आहेत. तर असे n डिफरंट सेट्स ऑफ नंबर्स आहेत. आणि प्रत्येक सेटमध्ये फक्त 3च नंबर आहेत आणि तिघं पण पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. प्रत्येक सेटमध्ये 3च नंबर आहेत आणि तिघं पण पॉझिटिव्ह. जसं मी म्हणतोय माझा एक सेट असणार आहे, जसं हे ब्रॅकेट्स वापरतो ABC. दुसरा सेट असणार आहे माझा x1 x2 x3. तिसरा सेट असणार आहे माझा XYZ. असं भरपूर सेट्स आहेत. ठीक आहे. आणि दर सेटमध्ये 3 नंबर्स आहेत आणि तिघं पण नंबर पॉझिटिव्ह आहेत. आणि त्या प्रत्येक सेटचं LCM आहे 1001. त्या प्रत्येक सेटचं LCM आहे 1001. ठीक आहे. आणि HCF आहे 1. HCF आहे 1. तर आपल्याला शोधायचं आहे असे किती सेट्स ऑफ नंबर बनू शकतात. बरं, शोधायचं पण नाही आहे, प्रत्येक सेट ऑफ नंबर काढत बसायचे नाही आहेत. त्यांनी म्हणतात की असे n किती सेट्स पॉसिबल आहेत. तर त्यांनी ऑप्शन काय दिले, 6, 7, 8 आणि मोर दॅन 8.
तर आपण थोडंसं लॉजिकली या क्वेश्चनला अप्रोच करू. आपण विचार करा की आपल्याला जर LCM 1001 पाहिजे तर 1001 च्या प्रत्येक फॅक्टर सोबत ते डिव्हिजिबल असले पाहिजेत. आतले नंबर्स म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दिलेले नंबर्स आहेत ते ह्याच्या फॅक्टर्स पैकीच असले पाहिजेत. तर 1001 चे फॅक्टर्स काय आहेत? पहिलं तर ह्याला प्राईम फॅक्टराईज करू. तर 1001 ला सगळ्यात पहिलं 2, 3, 5 तर डिवाइड होत नाही, 7 नी जाते हे, बरोबर आहे. 7 1 जा 7, 7 4 जा 28, 7 3 जा, त्याच्यानंतर परत हे 3 नी जात नाही, 5 नी जात नाही, 7 नी परत जात नाही, त्याच्यानंतर हे 11 नी जाईल मला वाटतं. तर हे 11 13 जा असतं आणि 13 1 जा असतं. ठीक आहे. तर हे आहे 1001 चं प्राईम फॅक्टरायझेशन. ठीक आहे. तर 1001 आहे, ह्याला आपण 7 × 11 × 13 लिहू शकतो. पण आता मला 1001 चे फॅक्टर्स पाहिजेत. 1001 चे फॅक्टर्स काय आहेत? तर 1001 चे फॅक्टर्स असे नंबर्स आहेत जे याच्या कॉम्बिनेशन्स पासून बनलेले असतात. बरं, 1 तर सगळ्यांचाच फॅक्टर आहे आणि 1001 पण त्याचा स्वतःचा फॅक्टर तर असतेच. द नंबर 1 अँड द नंबर इट सेल्फ, तर हे सगळ्यांचे फॅक्टर असतात. आता ह्याचे कॉम्बिनेशन्स कसं बनवणार? तर 7 11 13 तर आहेत आपल्याकडे फॅक्टर्स. हे 2 मिनिट रब करतो. 7 × 11 77 पण फॅक्टर आहे, 11 × 13 143 पण फॅक्टर आहे आणि 7 × 13 91 पण फॅक्टर आहे आणि शेवटी 1001 तर आहेत. तर आपल्याकडे जवळपास हे 8 असे नंबर्स आहेत विच आर फॅक्टर्स ऑफ 1001. 8 नंबर्स आहेत, ठीक आहे, टोटली विच आर फॅक्टर्स ऑफ दिस नंबर. आता आपल्याला मी तुम्हाला एक इमॅजिन करायला होतो. एक सेट घेतला मी, ह्याच्यामध्ये 3 नंबर्स आहेत. ठीक आहे, 3 नंबर्स आहेत. पहिली गोष्ट तर आपल्याला पाहिजे हे जे 3 नंबर्स आहेत, पहिली गोष्ट आपल्याला जे पाहिजे हे जे 3 नंबर्स आहेत, या 3 नंबरचं LCM 1001 यायला पाहिजे. LCM 1001 येण्यासाठी तुम्हाला या 3 नंबर्स मध्ये 7 11 आणि 13 हे 3 नंबर्स तर यायलाच पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जसे की 77 जर इन्क्लूड केला तर 7 आणि 11 आलं, 143 जर इन्क्लूड केला तर 11 आणि 13 आलं, 91 जर केला तर 7 आणि 13 आलं, तर आणि 1001 जर केला तर तिघं पण आले, 7 11 आणि 13. म्हणजे आपल्याला इथं तिघांमध्ये असे नंबर्स तर घ्यायलाच पाहिजेत ज्याच्यामध्ये 7 11 आणि 13 प्राईम फॅक्टरायझेशन केल्यावर यायलाच पाहिजे, मगच LCM ते होणार आहे, नाहीतर होणार नाही. आणि एक एकदा म्हणजे यायला पाहिजे 7 11 13. त्याच्यापेक्षा जास्त वेळेस आलं तरी पण आपल्या LCM ची कंडिशन मॅच होत नाही. फॉर एक्झाम्पल मी या 3 नंबर्समध्ये 1 7 आणि 11 नाही भरू शकत का? 13 मिसिंग होऊन जाते. मी याच्यामध्ये 1 7 आणि 77 पण नाही भरू शकत, त्याच्यामध्ये 13 मिसिंग होते. आणि दुसरी कंडिशन जे आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे की या 3 मध्ये सेम प्राईम फॅक्टर तिघांमध्ये पण नाही यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी इथं पण असं 7 77 आणि 91 हे नाही घेऊ शकत. 7 77 आणि 91 नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? हे तर 7 आहे, हे 7 × 11 आहे आणि हे 7 × 13 आहे. आता 7 11 13 तर आले, LCM ची कंडिशन तर मॅच होतीये, पण तिघांमध्ये 7 आलं म्हणजे HCF किती झालं आता माझं? 7 झालं. त्याच्यामुळं मला असे सेट्स बनवायचेत, या नंबर्स मधूनच मला सेट बनवायचेत ज्याच्या थ्रू माझी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. एकतर 7 11 13 दिसले पाहिजेत आणि एकतर HCF 1 असला पाहिजे. मग मी 2-3 एक्झाम्पल घेतो. चला, मी म्हणतोय पहिला नंबर 1, दुसरा नंबर 1 आणि तिसरा नंबर 1001. इथं या तिघांचा HCF पण 1 आहे आणि 1001 ला प्राईम फॅक्टराईज केलं तर आपल्याला 7 11 13 भेटत आहे, म्हणजे LCM पण आपल्याला सॅटिस्फाय होते. त्याच्यानंतर मी म्हणतोय अजून एक नंबर बघा, मी इथं साईडला लिहितो नंबर्स. मी म्हणतोय 1 1 1001 सॅटिस्फाय करते. त्याच्यानंतर मी म्हणतोय 1 7 आणि आता 7 तर आलंय, मला आता 11 आणि 13 कुठून भेटणार आहे? 143. 1 7 143 मला सॅटिस्फाय करणार आहे. त्याच्यानंतर मी म्हणतोय तुम्हाला 1 11 घेतलात आणि त्याच्यानंतर तुम्ही सोबत जर 91 घेतलात तर 1 11 91 पण तुमचा नंबर एकदम चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर 7 घेतलो, 77 घेतलो आणि त्याच्यासोबत 143 घेतलो तर 7 77 आणि 143 पण तुम्हाला बरोबर सगळं सॅटिस्फाय करून देते. तर असे किती नंबर्स तुम्ही बनवू शकता? तुम्हीच बघा ना, मी तर बस 2च मिनिटात 4 नंबर तयार केले. अजून तुम्ही थोडंसं वेळ लावलात तर आरामात 8 पेक्षा खूप जास्त नंबर्स असे बनवू शकतात. त्याच्यामुळे आपला आन्सर काय? मोर देन 8 सच नंबर्स आर पॉसिबल. ठीक आहे. तर आता बघा, एवढा वेळ तर नसते आपल्याकडे एक्झाममध्ये, तर अशा क्वेश्चनला जर CSAT मध्ये आलाय तर मी जर CSAT देत आहे, ठीक आहे, माझं थोडंसं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे, मी अटेम्प्ट करेल, पण एखाद्याचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड नाही आहे आणि असा रॅन्डम क्वेश्चन आला तर ह्याला तुम्ही लास्टसाठी ठेवा.
ह्याला खूप अटेम्प्ट करत बसू नका, कारण की तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. पण जर तुम्हाला थोडीफार नॉलेज आली आहे LCM HCFची, तर तुम्ही थोडंसं अटेम्प्ट करू शकता, थोडं लॉजिक वापरू शकतात की ठीक आहे 1001 आहे म्हणजे प्राईम फॅक्टर्स दिसले पाहिजेत असं. आणि 50% तर चान्सेस आहेत की मोर दॅन 8च येईल आन्सर, कारण की तुम्ही जर कॉम्बिनेशन्स करायला घेतलात तर तसंच येणार आहे. त्यांनी नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स नाही विचारले, कारण की नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स भरपूर आहेत आणि तेवढे काढत बसायचं पण काही नाही आहे. हा क्वेश्चन खरं सांगू तर टाइम वेस्ट करण्यासाठी दिलेला क्वेश्चन होता UPSCने, म्हणजे एखादा जण ह्याच्यामध्ये फसावं आणि त्याचा टाइम वेस्ट होऊन जावं. पण ठीक आहे, आपल्याला आता बेसिक नॉलेज तर आली आहे, आपल्याला माहिती आहे कुठले क्वेश्चन्स आपण पटकन अटेम्प्ट करू शकतो आणि कुठले लास्टसाठी ठेवू शकतो. तर हा क्वेश्चन तुम्ही लास्टसाठी नक्कीच अटेम्प्ट केला असता. आणि जर तुम्हाला थोडंफार नॉलेज आली असती की ठीक आहे हे प्राईम नंबर्समधूनच आणि HCF 1 असलं पाहिजे, फॅक्टरायझेशन लवकर काढता आलं, मग तुम्ही या क्वेश्चनला 100% अटेम्प्ट करू शकला असतात. चला ठीक आहे, पुढं एकदा बघून घेऊया. काल आपण आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर एक क्वेश्चन दिला होता तुमच्यासाठी LCM HCFचा. तर इंस्टाग्राम आणि टेलिग्राम दोन्ही चॅनल्सवर होपफुली तुम्ही तो अटेम्प्ट केला असेल. आपण त्याचं सोल्युशन एकदा डिस्कस करून घेऊयात. तर काय दिलेलं आहे क्वेश्चन, व्हॉट इज द लीस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 12, 18 अँड 30 लिव्स द रिमाइंडर ऑफ 5 इन ईच केस. आता बघा, हा सेम टाईपचा क्वेश्चन आपण आजच्या क्लासमध्ये पार्ट 2 मध्ये सुरुवातीला केलेला आहे. तर काय म्हणतायत त्यांनी, व्हॉट इज द लीस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय. आता मी तुम्हाला ते पण सांगितलंय, विच वेन डिवायडेड बाय म्हणजे त्या नंबरला आपल्याला या 3 नंबर्सनी डिवाइड करायचं आहे, म्हणजे तो या 3 नंबरचा काय असला पाहिजे, LCM. अँड विच वेन डिवायडेड बाय म्हणलंय ना या 3 नंबर्सनी, अँड विच वेन डिवाइड्स म्हणलं की आपण काय म्हणणार, HCF. विच वेन डिवायडेड बाय म्हणजे LCM अँड विच वेन डिवाइड्स तर HCF. तर आपल्याला ह्याचं LCM काढायचं होतं. तर LCM काढायचं आहे कशाचं, 12चं, 18चं आणि 30चं. ठीक आहे, 12, 18 आणि 30चं जर LCM काढायचं आहे आपल्याला. आता आपल्याला लक्षात येते की तिघं पण नंबर डायरेक्टली 6ने जात आहेत. तर 6 2 6 3 आणि 6 5. आता हे तर को प्राईम्स आहेत, तर 2 3 5, 5 2 10, 10 6 60 आणि 63 किती 180. तर आपलं LCM किती आहे 180. पण आपला आन्सर 180 नाही आहे, आपला आन्सर आहे काय, लिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 इन ईच केस. म्हणजे पूर्णपणे डिवाइड होणारा नंबर नाही पाहिजे, रिमाइंडर देणारा पाहिजे. आणि मी काय सांगितलं होतं, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये LCM काढायचं आणि +5 करून म्हणजे जे पण रिमाइंडर आहे. तर आपला फायनल आन्सर काय येणार आहे 185. हा आपला फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, ओके. आजसाठी आपण आपला लेक्चर इथंच संपूया. आपलं LCM आणि HCFचं जे कॉन्सेप्ट बूस्टर होते 2 पार्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि राजश्री IAS पोर्टलवर नक्की व्हिजिट करा. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भरपूर अपकमिंग कोर्सेसची माहिती भेटत राहील. इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. टेलिग्रामवर आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम्स पण देत राहू. ठीक आहे, आणि MPSC आणि UPSC मध्ये आमचा खास करून फोकस असणार आहे. आम्ही इथं लँग्वेज मराठी चूज केली आहे, कारण की आम्हाला महाराष्ट्रामध्ये वाईड रेंज ऑफ जे स्टुडंट्स आहेत ज्यांना मराठी भाषामध्ये कम्फर्टेबल आहे, पण ज्यांना क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये, कारण की क्वेश्चन्स पण सगळे मराठीमध्ये आपण नाही हे करू शकत, पण इंग्लिशमध्ये आपला एक बायलिंग्वल क्लास असणार आहे ज्याच्यामध्ये मीडियम ऑफ कम्युनिकेशन आपली मराठी असणार आहे. पण तुम्हाला सगळा कॉन्टेंट एकदम क्वालिटीचा भेटत राहील. राजश्री IAS पोर्टलवर नक्की व्हिजिट करा. इंस्टाग्राम चॅनल, टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. तिथं तुम्हाला अजून बाकी टीचर्सचे पण अपकमिंग लेक्चर्स, कोर्सेसची माहिती भेटत राहील. ठीक आहे, थँक्यू.